सांतियागो मार्टिन, वय फक्त 50, अगदी मृदुभाषी, पण या सोबर चेहऱ्यानंच देशातल्या अनेक राज्यांना लाखो कोटींचा गंडा घातला आणि त्यासाठी कामाला आली 2 अंकी आणि 1 अंकी लॉटरी। सांटियागो मार्टिनचा प्रवास थरारक आणि विस्मयकारक आहे। म्यानमारमधून भारतात दाखल झालेला मार्टिन सुरुवातीला चेन्नईला आला, तिथं त्यांनी मजुरी केली। 1988 साली त्याची ओळख लॉटरी व्यवसायाशी झाली। आपल्या गोड बोलण्यामुळे आणि मैत्रीपूर्ण स्वभावामुळे त्यांनी अनेकाशी चांगलं जुळून घेतलं। या मित्रांमध्ये सर्वाधिक भरणा होता तो करुणानिधींच्या डीएमके मधील नेत्यांचा। अगदी अल्पावधीत मार्टिननं तमिळनाडूमध्ये सुरू केलेल्या लॉटरीचं जाळं पुढे केरळ, कर्नाटक, सिक्कीम, मेघालय, अरुणाचल, पंजाब आणि त्यानंतर थेट महाराष्ट्रापर्यंत येऊन पसरलं। त्यामुळे कुठल्याही राज्यातल्या मंत्रालयात त्याचा अगदी मुक्त वावर असायचा आणि हीच मार्टिनची सर्वात मोठी ताकद होती। मार्टिनला लॉटरीतून किती पैसा मिळाला असेल किंवा मार्टिनचे राजकीय नेत्यांशी किती जवळचे संबंध होते याचं एक उदाहरण पहा। मार्टिनने 2011 साली एक फिल्म काढली, ती देखील तमिळ भाषेत। या फिल्मचं नाव होतं लियागनन। यावर 20 कोटी रुपये मार्टिनने खर्च केले आणि स्टोरी होती अर्थात एम करुणानिधी यांच्यावरची। मार्टिनच्या या 7000 कोटींच्या साम्राज्याला पहिला धक्का दिला तो जयललिता यांनी। 2011 मध्ये त्यांच्या एआयडीएमकेची सत्ता आली आणि जमीन बळकावण्याप्रकरणी मार्टिनला गुंडा ऍक्ट अंतर्गत तुरुंगात टाकलं। हायकोर्टातून मार्टिननं जामीन मिळवला, पण त्यानंतर लॉटरी घोटाळा, फसवणूक अशा डझनभर गुन्ह्यात त्याला जयललितांनी तब्बल 8 महिने तुरुंगात सडवलं। जयललितांशी जुळून घेण्याचे अनेक प्रयत्न फसल्यानंतर मार्टिनची पत्नी लीमा रोजनं एनडीएचाच घटक पक्ष असलेल्या इंडिया जननायक पक्षात प्रवेश केला आणि 2014च्या निवडणुकीत कोइंबतूरमधल्या मोदींच्या सभेत ती व्यासपीठावर झळकली। लीमा रोज तामिळनाडूतला हाय प्रोफाईल चेहरा म्हणून ओळखला जातो। पार्ट्या, क्लब आणि अनेक सामाजिक संस्थांमध्ये लीमा यांनी स्वतःला गुंतवून घेतलंय। खरं तर मार्टिनवर सुरू असलेल्या पोलीस आणि कोर्ट केसेसमुळे मलिन झालेली प्रतिमा स्वच्छ करण्याचा हा हेतुपुरस्सर प्रयत्न आहे। माणूस विकत घेता येऊ शकतो यावर मार्टिनचा ठाम विश्वास आहे। म्हणूनच कर्नाटकातली लॉटरी नीट चालावी यासाठी मार्टिनने लाखो रुपयांची घड्याळं आणि करोडो रुपयांची इतर गिफ्ट्स अधिकारी आणि मंत्र्यांना दिले। केरळात डाव्यांचं मुखपत्र असलेल्या देशाभिमानीला 2 कोटी रुपये दिले। पण या सगळ्याचा फायदा मार्टिनला जास्त झाला नाही, कारण हे प्रकरण उघडकीस आल्यानंतरच केरळ सरकारनं भूतान आणि सिक्कीम मधल्या लॉटऱ्यांची प्रकरणं सीबीआयकडे सोपवली। जयंत पाटील मार्टिनला नियमानुसार लॉटरीचं कंत्राट दिल्याचं सांगतायत, मात्र त्याचा इतिहास पाटलांना माहीत नव्हता का असं म्हणणं पाटलांच्या हुशारीवर शंका घेण्यासारखं आहे। त्यामुळे संशयाला वाव नक्कीच आहे। लॉटरी घोटाळ्या प्रकरणात मार्टिनवर तब्बल 32 गुन्हे दाखल आहेत। यापैकी 7 प्रकरणात तर मार्टिनवर आरोपपत्र सुद्धा दाखल झालेत। एवढंच नाही तर सिक्कीम सरकारला मार्टिननं 4500 कोटींचा गंडा घातलाय। एवढं सगळं असताना हा मार्टिन जयंत पाटलांना कसा भेटला, पाटलांनी मार्टिनवर कसा विश्वास ठेवला आणि हे सगळं माहीत असताना आघाडी सरकारला मार्टिनच्या कर्तबगारीवर कसा काय विश्वास बसला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारणं म्हणजे बालिशपणाचंच ठरेल। नवनाथ बन, एबीपी माझा, मुंबई।